तर आज महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि पहाटेपासून ही नागरिकांची गर्दी इथे पाहायला मिळते। बाबुलनाथाच्या दर्शनाला जमलेले हे मोठ्या संख्येने भाविक पाहायला मिळतात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव। आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आपल्याला मध्यरात्रीपासूनच पाहायला मिळत आहे। मंदिर मध्यरात्रीपासूनच भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे। ते आज रात्री 10 वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे। मात्र जर आपण या रांगा पाहिला तर जवळपास 3 ते 4 किलोमीटर मोठी इतकी ही रांग लागलेली आहे आणि मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे भोलेनाथचं दर्शन घेण्यासाठी। बाबुलनाथ मंदिर हे मुंबईचं एक प्रसिद्ध शिवाचं मंदिर आहे आणि लाखोच्या संख्येने भाविक इथे आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी। महाशिवरात्री निमित्त खरं तर अनेक विविध जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यांचे देखील आयोजन केलं गेलं आहे भक्तांसाठी। हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या मधला, आतमधला गाभारा जर आपण पाहिला तर मग तो देखील भक्तांनी खुलून गेलेला आहे। पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनातर्फे इथे पूर्णपणे खबरदारी घेतली गेली आहे। पोलिसांच्या इथे ज्या टीम्स आहेत त्या देखील तैनात केल्या गेल्या आहेत आणि सोबतच भाविकांनी शिस्तीचा भंग करू नये यासाठी देखील ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावले गेले आहेत आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाईनद्वारे सोडलं जाते जेणेकरून इथे कुठलीही गैरसोय इतर भाविकांना होऊ नये यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।